नमस्कार मित्रांनो, हे जे सुंदर मंदिर आहे हे कणकवलीजवळील कलमट गावातील ग्रामदेवता श्रीदेव काशी कलेश्वर याचं आहे। तर ह्या मंदिरामध्ये एक गोष्ट जी त्यांनी ॲडिशनल केलेली आहे ती सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामदेवतांच्या व्यवस्थापकांनी लक्षात घेतली पाहिजे अशी आहे आणि त्याप्रमाणे एक छोटीशी कृती सर्वांनी केली पाहिजे अशी आहे। मंदिर बघा किती सुंदर बांधलेलं आहे। तर मला जो सांगायचा मुद्दा आहे तो हा आहे की आपल्या ग्रामदेवतांमध्ये म्हणजे 12-5 आणि हे जसे काही विषय आहेत त्याच्यामध्ये अनेक मूर्त्यांची स्थापना केलेली असते आणि कुठच्या भाविकाला कुठली मूर्ती कुठल्या देवतेची आहे हे कळत नसतं। तर इथे कलमटच्या ह्या व्यवस्थापकांनी प्रत्येक मूर्तीसोबत त्या त्या देवतेचं नाव दिलेलं आहे। आता इथे ही जी मूर्ती आहे तो वशिक आहे, इथे हे भूमीचा निर्वशी, ही पावनाई देवी, निशानदार श्रीदेव रवळनाथ, तर हे निशान, हे नितकरी, त्यानंतर हे जैन पंचाक्षरी गारुडी, गुरु गणपती आणि विष्णू। तर आणि मूळ जी शिवपिंड आहे श्री देवकाशी कलेश्वराची ती आतमध्ये। तर ह्याप्रमाणे सगळ्या देवस्थानांनी आपल्या आपल्या देवळांमध्ये अशा प्रकारे त्या त्या मूर्तींना नाव जे आहे ते इथे जर असं त्यांनी घालून घेतलं तर येणाऱ्या भाविकांना नमस्कार करायला किंवा ह्या देवता बाबा कोणत्या आहेत हे कळण्यासाठी सोपं जाईल। तर नक्कीच सर्व मंदिरांनी मंदिर व्यवस्थापकांनी हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे। धन्यवाद मित्रांनो।